न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुरेश जाधव आणि बीडच्या गेवराईमध्ये लक्ष्मण हाके आल्यानंतर मोठा गोंधळ उडाला। त्या ठिकाणी चप्पल फेक झाली, एवढंच नाही तर दगडफेक सुद्धा झाली। ज्या लक्ष्मण हाके यांनी बीडच्या गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावरती एकेरी भाषेमध्ये टीका केली होती आणि दंडुक्याची भाषा देखील बोलली गेली होती। त्यानंतर त्याचे पडसाद उमटले। इथं आल्यानंतर पोलीस प्रशासन देखील लक्ष्मण हाके यांना सांगत होतं की तुम्ही गेवराईमध्ये जाऊ नका, संवेदनशील वातावरण आहे। तरी देखील लक्ष्मण हाके हे या ठिकाणी आले। विशेषतः त्यांनी या संदर्भामध्ये फेसबुकवरती पोस्ट देखील टाकली होती, मी 3 वाजता या ठिकाणी येतोय आणि तशा पद्धतीची पोस्ट केल्यानंतर मात्र इथलचं वातावरण संवेदनशील झालं होतं। नेमकं त्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासनाने काही इथलचे जे काही कार्यकर्ते आहेत, पंडित समर्थक आहेत, त्यांना ताब्यात देखील घेतलं होतं आणि त्यानंतर या ठिकाणचा प्रामुख्याने जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथले काही जे पंडित समर्थक आहेत ते आक्रमक झाले। का ताब्यात घेतलं, गुन्हा दाखल करणार या संदर्भातले प्रश्न देखील विचारले गेले होते। त्यानंतर लक्ष्मण हाके हे या ठिकाणी 5:30 ते 6च्या दरम्यान या ठिकाणी आलेले होते। आल्यानंतर नेमकं काय घडलं होतं आणि प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी आहेत, विशेषतः पंडित समर्थक आणि जे ओबीसी समर्थक यांच्यामध्ये जो गोंधळ उडाला होता, दगडफेक देखील झाली होती। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आखो दे काहाल त्यांनी प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली। नेमकं कुणाकडून चूक झाली, कोणी सुरुवातीला उचकवलं, या सगळ्या गोष्टी आपण विचारणार आहेत। नेमकं प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी काय सांगाल, सुरुवातीला आल्यानंतर हा सगळा प्रकार काय घडला होता आणि सुरुवात कोणी केली? नेमकी त्यांनीच सुरुवात केली। ते आले आणि त्यांचं बाईट चालू होतं, ते आले, आम्ही गेलो, आम्ही ऐकायला गेलो की बाबा हे काय म्हणतात। त्यांनी आम्हाला पाहिलं की सुरुवात केली। त्यांच्यासोबत 2-4 लोक होते, त्यांनी डुंडे काढले आणि आम्हाला दाखविलं की बाबा आम्ही काही बी करू शकतो, असं त्यांनी सुरुवात केली। त्याच्यानंतर आम्ही घोषणाबाजी केली किंवा राजेसाहेबाच्या नावाने आम्ही घोषणाबाजी केली की बाबा असं काय, तुम्ही आम्ही घोषणाबाजी केली। त्याच्यानंतर त्यांनी दांडे टेकून केली, सुरुवात केली। मग त्यांनी चप्पल फेक मारली, चप्पल फेक सुरू झाली, असा गोंधळ उडाला सर। मात्र गाडीवरती आपण पाहतोय, गाडीवरती काही जण बसलेले सुद्धा होते आणि त्या गाडीवरचा गोंधळ सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे। नेमका तो गोंधळ उडाला होता कुठं आणि मला मूळ विचारायचं की सुरुवात कुठून झाली? आता तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस तुमचे काही जे कार्यकर्ते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस स्टेशनला होता तुम्ही, त्याच्यानंतर अलीकडे कधी आला तर हे सगळं कसं झालं? आम्ही पोलीस स्टेशनहून आल्याच्या नंतर आम्ही सगळेजण बस स्टॉपला चहा पित होतो, त्यांची गाडी आली, काय आली म्हणून आम्ही बघायला गेलो किंवा यांचं बोलणं काय आहे। मग ते बोलल्यानंतर आम्हाला पाहिल्याच्या नंतर त्यांनी आरे उऱ्याची भाषा सुरू केली। मग नंतर आम्ही घोषणा दिली। त्यांनी पोलीस प्रशासनाने तुम्हाला शांत केलं होतं अगोदर, काय सांगितलं होतं? पोलीस प्रशासनाने सांगितलं की तुम्ही काय असं घालू नका, तर आम्ही शांत होतो। पण त्यांनी सुरू केलं, त्यांनी सुरुवात केली। पोलीस प्रशासनाने त्यांना बी सांगितलं की बाबा तुम्ही शांत राहा म्हणून। पोलीस प्रशासनाने दोन्हीकडून बी सांगितलं की बाबा तुम्ही काही गालगोट लावू नका। आम्ही त्याच्यामुळे शांत होतो। आम्ही हे असे कुठे करीतच नाहीत, पण अंगावर आल्यानंतर आम्ही बी कुणाला सोडित नाही। नेमकं त्यांनी पहिल्यांदा काय म्हटलं होतं ज्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांचा जो संताप आहे तो अनावर झाला आणि नेमकी ही सुरुवात कुठून झाली? नेमकी त्यांनी आदरणीय आमदार विजयसिंह पंडित साहेब एकीने उल्लेख केला, इथं आलोय म्हणले तुमच्या चौकात, मी दंडुका घेऊन आलोय। हे वाक्य बोलल्याच्या नंतर आमच्या कार्यकर्त्याला राग अनावर नाही झाला। त्याच्यामुळे धनगर समाज बांधव होते, ओबीसी समाजाचे बांधव होते, सर्व समाज, मुस्लिम समाजाचे युवक होते, सर्व समाजाच्या युवकांनी आदरणीय विजयसिंह पंडित साहेब तुम आगे बढो ह्या घोषणा द्यायला चालू केल्या। त्याच्यानंतर त्यांनी दंडुका घेऊन गाडीवर उभा राहिले, एक युवक आहे, तुम्ही ती व्हिडिओत पहा, त्यांनी दंडुका नंतर चप्पल फेकली, नंतर दगड फेकायला त्यांनी चालू केली। त्याच्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर दिलं। लक्ष्मण हाके त्यावेळेस काय करत होते नेमका आणि त्यांचा रोल काय होता? त्यांचा रोल तिथं उभा राहून ते असे मांडी ठोपटत होते की मी इथं आलोय तुमच्या, आणि आमदार साहेबांना गलिच्छ शब्दात बोलत होते। त्यांची ती म्हणजे हे नाही तरी पण ते बोलत होते त्या पद्धतीने। अच्छा, त्याच्यामुळे तुमचा संताप अनावर झाला। पण तुम्ही पोलीस स्टेशनला होतात, नेमकं इकडं अलीकडे कसा आलात आणि हाके सर या ठिकाणी येणार आहेत या संदर्भातली माहिती कशी तुम्हाला मिळाली? एकंदरीत ते बाहेरून बायपासनं जाणवतं का तर त्यांची सभा होती वडगाव डोकला, तर नेमकं आतून कसे आले, नेमका हा काय प्लॅन होता? सर हा योगायोग झाला, त्यांनी स्वतः पोस्ट केले 3चा टाइम, आम्हाला वाटलं ते गेले असतील। आम्ही योगायोगाने आम्ही चहा पित बसलो होतो, योगायोगाने ते आले आणि आम्ही तिथं गेलो, असं काय ठरवून काही नाही, पण ते योगायोग झाला। आम्ही तिथं गेलो आणि ते वाईट बोलल्यामुळं आम्हाला राग अनावर झाला नाही। किती कार्यकर्ते होते? त्यांचे 5-7 गाड्या होत्या साहेब, आणि सगळे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक होते, केसावाले, दंडुकेवाले, कुरुळे। तुम्ही एकदा ते व्हिडिओ पहा, तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष लक्षात येईल। हो, काट्या, त्यांच्या गाडीतून काट्या काढल्या, पूर्ण तयारीनिशी ते दंगल घडायच्या हिशोबाने ते गेवराई मतदारसंघात आले। आमच्या मतदारसंघात गोविंदांनी सगळे समाजाचे लोक एका जीवानी राहतात। आमच्याकडे ओबीसी वाद नाही, आमच्याकडे सगळे जे एका जीवानी एका कुटुंबानी सारखं राहते सगळे गेवराई मतदारसंघात। त्याला शांतता भंग करायचं काम त्यांनी केले। मात्र हा सगळा प्रकार होत असताना काही लोक बाजूने सुद्धा पाहत होते, तुम्ही प्रत्यक्ष स्पॉटवरती होतात। नेमकी हाके सरांची गाडी त्या ठिकाणी आली आणि आल्यानंतर काय इन्सिडेंट करतात, माध्यमाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी बाईट घेण्यासाठी देखील उतरले होते। सुरुवातीचा जो व्हिडिओ आहे त्यानंतर नेमकं घडलं काय? घोषणाबाजी तो दोन्ही बाजूने सुरू होते, त्यात पोलिसांनी मध्यस्थी देखील करायचा प्रयत्न केला होता।
या ठिकाणी हाकेसाहेब आले, त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी होत होतो. हाकेसाहेब आल्याच्या नंतर त्यांचा सत्कार समारंभ झाला. आम्हाला वाटलं सत्कार समारंभ झाल्यानंतर हाकेसाहेब पुढं प्रस्थान करतील, पण त्यावेळेला प्रस्थान करण्याच्या अगोदर त्यांनी, आता मीडियामध्ये तिथं दिसेल मी तुम्हाला, त्यांनी दंड थोपटले. या तालुक्याचं लोकप्रिय नेतृत्व माननीय विजयसिंह पंडित साहेब, त्यांच्याविषयी त्यांनी एकेरी भाषाचा उल्लेख केला. त्यांना शिवीगाळ देखील त्या ठिकाणी त्यांनी केली आणि त्यांच्या गाडीमध्ये काही शस्त्रबी होते. त्याच्यामध्ये त्यांनी काठी बाहेर काढून म्हणले या तालुक्यातला जो आमदार आहे ना, म्हणले या तालुक्याच्या आमदाराला म्हणले ह्या दांडुक्याने मी मारणार म्हणले. मग हे एका संविधान पदावर असणारे आमदाराला जर या पद्धतीने जर धमकीवाजा जर माणूस येत असेल, जर बोलत असेल, तर मग सामान्य माणसाचं काहीच नाही. आणि राहिला विषय जातीय तेढ निर्माण करण्याचा, या शिवछत्र परिवाराने आतापर्यंत या सगळ्या जिल्ह्याने बघितलेलं आहे. 18 पगड जातींना सामावून घेऊन सगळ्यांना योग्य तो न्याय देऊन या चांगल्या पदावर बसलेलं आहे, सगळ्याला न्याय दिलेला आहे, कुठेही जातीवाद केलेला नाही. जो आरोप होता की ओबीसी आंदोलनाच्या पाठीमागे न राहता आता मराठा समाजाचं जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे आणि त्या अनुषंगाने जे बॅनर लावलेत त्याच्यावरती त्यांचा आक्षेप होता की एवढे बॅनर का लावले जातात, संवैधानिक पदावरती राहून अशा पद्धतीने करता येत नाही, असा क्लेम होता. त्यांचा जो क्लेम आहे ना, त्यांनी तो जो आरोप केलेला तो बालिश बुद्धीतून केलेला आरोप आहे. या पाठीमागे ज्या वेळेला धनगर समाजाचं जो काही आंदोलन उभा राहिलेलं आहे, मुस्लिम समाजाचं देखील आंदोलन उभा राहिलेलं, मराठा समाजाचं आंदोलन उभा प्रत्येक आंदोलनामध्ये माननीय विजयसिंह पंडित साहेबांनी तितका सक्रियने सहभाग घेतलेला आहे. आणि कोणत्याही समाजावर अन्याय झालेला असेल, त्याच्यामधील मुस्लिम समाजावर कुठं काही जर झालेलं असलं तर त्या ठिकाणी प्रथम विजयसिंह पंडित साहेब त्या ठिकाणी जातीनं त्या ठिकाणी हजर राहून त्या समाजाला न्याय देण्याचं काम माननीय विजयसिंह पंडित साहेबांनी केलेलं. गोंधळ झाला त्यावेळेस फक्त कुठल्या एका समाजाचे लोक होते का, आणि पंडित समर्थक विशेषतः त्या ठिकाणी जे उपस्थित होते कुठल्या ह्याचे होते? नाही, पंडित समर्थक म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी बहुसंख्य समाज उभा होता. त्या ठिकाणी ओबीसी प्रचंड प्रमाणात होता, कारण लोकसभा ओबीसीचं ते नेतृत्व करतात, त्या हिशोबाने तिथं ओबीसी प्रचंड सभ्याने होता. पण ज्या टायमाला त्यांनी या तालुक्याच्या आमदाराचा एकेरी उल्लेख केलेला आणि जो काही तिथं गोंधळ निर्माण झालेला तो त्याला स्थानिक ओबीसींना तो कुठंतरी देखावला नाही. त्यांना राग अनावर झाला की बाबा आपल्या नेत्यावरती एक माणूस येतोय गुंड प्रवृत्तीचा आणि तो एकेरी उल्लेख करतोय, शिवीगाळ करतोय, दंडुक्याची भाषा करतोय, सोबत शस्त्र आणलेलं आहे आणि तो जर आमदाराला जर मारण्याची भाषा करतोय आणि पोलीस प्रशासना देखत हे गोष्टी झालेल्या आहेत सर्व. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तर पोलीस प्रशासना देखत झालेलं आहे. पोलीस प्रशासनाने बघायची भूमिका घेतली. आम्ही पोलीस प्रशासनावर आक्षेप करणार नाहीत, कारण कुठंतरी त्यांच्यावर राजकीय दबाव असेल हे एक आमचा संशय आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी फक्त वातावरण निवळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही दुसरा एक व्हिडिओ त्याच्यामध्ये आलेला आहे. हाके साहेबांना पोलीस प्रशासन गाडीत बसवत असताना हाके साहेब खाली उतरून त्या ठिकाणी जो काही ओबीसी समाज आहे त्यांच्या अंगावरती धावून जाण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. हाके साहेबांनी शिवीगाळ केलेली आहे. हाके साहेबासोबत जे काही सहकार्य येतं तुम्ही एकूण त्यांची पूर्ण पार्श्वभूमी बघा, सर्व गुंड प्रवृत्तीचे आहेत. आणि ते जर घडलेला प्रकार होता तो तर सगळ्या माध्यमांनी पाहिलेला आहे. मात्र तुम्ही सुद्धा त्या प्रत्यक्ष स्पॉटवरती होतात. विशेषतः अनेक जण हे हाके सरांचं स्वागत करण्यासाठी आले होते का, ते ओबीसी बांधव देखील खूप मोठ्या प्रमाणात होते. तुम्ही त्या ठिकाणी कशासाठी गेला होता आणि हे पाहिल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या? मी तिथं हॉटेलवर बसलेलो होतो चहाच्या टपरीवर, तर हाकेच्या गाड्या आल्या. तिथं सगळ्या समाजाचे लोक होते आणि त्यांनी जे दादागिरीची भाषा वापरली, माननीय आमदार विजयसिंह पंडित साहेब, शिवछत्र परिवार हा सगळ्या समाजाला घेऊन चालणारा परिवार आहे आणि तो जो चॅलेंज करतोय दंडुक्याची भाषा वगैरे आमदार साहेबाला, तुला काय केली होती नेमकी भाषा काय होती? त्याने आरे तुरे बोलला, तिथं सगळ्याच समाजात शिवीगाळ केली. त्याला शिवीगाळ करायची गरज नव्हती. त्यांनी गाड्या भरून आणल्या तिकडून, त्याच्यात हत्यारं होते, कोणाकडे तलवारी होत्या, कोणाकडं काठ्या होत्या. या पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद करायला पाहिजे. मात्र या अगोदरचे ओबीसी आंदोलन झाले, त्या आता ओबीसी आंदोलनामध्ये तुम्ही देखील सगळेजण बहुतांश सगळेच जण सहभागी झालेले होते. मात्र यावेळेस असं नेमकं काय घडलं आणि हाके सरांची जी यावेळेसची भूमिका आहे ती कशी पद्धतीने होती? हाकेला हा चिरीमिरी घेऊन आलेला, त्याला टार्गेट करायचं होतं. विजयसिंह पंडित साहेबाचं नाव मोठं व्हायला लागलंय म्हणून त्याला टार्गेट करायचं होतं विजयसिंह पंडित साहेबांना. ते कोणाच्या समाजाविषयी आत्तापर्यंत जो आत्ता 2 वर्षापासून जे आरक्षणाचा मुद्दा चालू आहे, तर ही गरजच नाही त्याला विजयसिंह पंडित साहेबाला हे करायचं. त्याला एकच सांगन की तू याच्या पुढे जर गेवरायला आलास, जर तुला काळ फासलं नाही, मी बी ओबीसीतून येतो, माझं नाव संतोष आंधळे, मी वंजारी समाजाचा आहे, तुला ईद तर काळ फाशीन, तुला पुण्यात तुझ्या घरी येऊन काळ फाशीन, हे तरच मी वंजाऱ्याच्या आवलात सांगन. संताप का व्हायला लागला? विनाकारण इथं जाती जातीमध्ये तेढ आम्ही गुन्ह्या गोविंदांनी नांदतोच नाही. इथं
शिवछत्र परिवार हा सगळ्याला सहकार्य करतोय. सगळ्या समाजाचे लोक मार्केट कमिटीवर घेतलेत, कारखान्यावर घेतलेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सगळ्याला स्थान देते एवढाच परिवार. मग इथं खडा टाकायचं काम केलं. इथं फक्त खडा टाकायचा. विधानसभेच्या वेळेस आला इथं काहीतरी 30 लाख रुपयाची सुपारी घेतली त्या खेडकरची, 40 लाख रुपये, आणि त्याची सभा घेतली इथं विनाकारण. तिथं पार्टीचं डिपॉझिट जप्त झालं, त्याचं काही राहिलं नाही, काहीच नाही. पण याला कोणी तरी 10-5 रुपये घ्यायचे. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यायला लागली, काहीतरी विस्कुवा करायचा ह्या उद्देशाने इथं आलेला आहे तो. आता इथून पुढे जर तो आला इकडं तर त्याला विजयसिंह पंडित बाजूला राहतील, ओबीसी समाजच बघून घेईन. आता मात्र त्यांची वडगाव डोक या ठिकाणी सभा सुद्धा होणार होती, ती सभा परत कॅन्सल झाली. नेमकं काय झालं तिथं, आणि हा जो सगळा प्रकार घडलेला होता हा काय पूर्वनियोजित होता असं वाटत होतं का नेमकं जे घडलं ते अचानक घडलं गेलं? नाही, हे अचानक घडलेलं आहे. आमचा काही पूर्वनियोजित कार्यक्रम नव्हता. नाही, ते हाकेंच्या सोबत जे सगळे आलेले होते त्या एकूण सगळा प्रसंग तो घडला, तो कसा घडला? केच आता तो इकडे आंबड तालुक्यात होता. आंबड तालुक्यातून त्याला इकडे वडगावला कुठं जायचं होतं, त्याने अगोदर बाईक टाकली होती माझी वडगावला कॉर्नर बैठक आहे. आणि हे परवा जी काय हे जर घडलं बीडला, म्हणजे त्यांनी जी बैठक घेतली होती त्या बैठकीत तो म्हणला की बा आमदार साहेबांनी आता हे ओबीसी नेतृत्व किंवा मराठा नेतृत्व, आमदाराला सगळ्या समाजाचं नेतृत्व करावंच लागतं. काय नुसतं मराठा समाजाचं नेतृत्व करताय असं काहीच नाही. मी बी एक ओबीसी आहे, मी एक धनगर आहे. पण ते काय असं म्हणजे कोणतं चुकलेलं, तुम्हाला काय चुकलं असं वाटलं? हाके साहेबांनी परवा जी बीडला बोलले ते बोलायला नव्हतं पाहिजे. हाके साहेबांनी आज नेमकं काय केलं त्यांनी? आज नेमकं येऊन त्यांचं एक तर यायलाच नव्हतं पाहिजे. पोरांनी काल परवा पुतळा जाळला त्यांचा, म्हणजे विजयराजाला बोलल्याबद्दल, आणि ते पुतळा जाळलेला त्याला सांगितलं त्यांनी, म्हणजे त्यांनी पोस्ट केली की बाबा मी येतो गेवरात, मला जाळून दाखवा, बघू कोणात काय किती उचकाची भाषा केली. आणि इथं उगाच म्हणजे तेढ निर्माण करायला लागले ना समाजामध्ये, दोन्ही समाजात किंवा सगळ्या समाजामध्ये तेढ निर्माण व्हायला लागला. काय सांगणार असेल त्यांना? त्यांनी काय येऊ नये जाऊ नये बाबा असं काही हे वाक्य वापरू नये त्यांनी कोणत्याच आमदाराबद्दल महाराष्ट्रातले. तुम्ही कोण, काय हे आमदार कोण, तुम्ही ह्या गोष्टीत पडायलाच नाही पाहिजे. आता गेवराई शांत झाली ना? गेवराई शांतच आहे. गेवराईला कुठं काय, गेवराईचं काहीच नाही, झालं गेलं संपला विषय. आता त्या घटनेचा कोणी काही नाही, काही विषय नाही, संपला, रात गई बात गई. नेमकं एकंदरीत हे सगळं आहे, गेल्या अनेक वर्षाची गेवराईची शांततेची परंपरा आहे, पण ही भंग करण्याचं काम कुणी केलं? आणि आजचा जो प्रकार आहे तो आजचा प्रकार घडायला नव्हता पाहिजे, पण तो घडवला गेला की सहज घडला? याचं संशय ते विषय सगळ्यात अगोदर आता फक्त एक छोट्याशा बॅनरवरून हा विषय त्यांनी बीडमध्ये एका मीटिंगमध्ये हाके साहेब बोलले. मला एवढंच विचारायचं आहे तुमच्या माध्यमातून का ओबीसीचे आमदार म्हणून संदीप भैया क्षीरसागर आहेत, बीड जिल्ह्यातले खूप आमदार आहेत बाकीचे दुसरे, त्यांनी पण बॅनर लावलेत, पण त्यांनी चुकीचं केलं असं नाही. प्रत्येक लोक एखाद्या बोलायला नव्हतं पाहिजे, आणि ते बोलून एवढं करून आम्ही इथं येतो आणि इथं आल्यावर समजा चौकात येतो, ते चौकात येऊन दंड ठोपटणं, काठ्या काढणं, दंड ठोपटलेत आणि एखाद्या एकेरी भाषेत उल्लेख करायचा. आता राहिला प्रश्न शिवछत्र परिवारचा. शिवछत्र परिवार 18 पकड जातीला मानून चालणारा आणि घेऊन चालणारा नेतृत्व आहे. मुस्लिम समाजाचं आंदोलन एखादा लोकप्रतिनिधी असेल त्याला सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागतं. पण जी सभा होणार होती वडगाव डोकची, त्याचं नेमकं काय झालं? आणि त्या गावामध्ये जर बघितलं वडगाव डोकमध्ये, तसं पाहिलं तर समाज त्या ठिकाणी सर्वसमावेशक लोक राहतात. मुळात वडगाव ढोकला या ठिकाणी त्यांनी जे सभेचं आयोजन केलंय ती मुळात सभा नव्हतीच. त्यांनी जाणीवपूर्वक कुठंतरी समाजाचा दिशाभूल होण्यासाठी ती सभेचं नाव दाखवलं. पण गेवराई तालुक्यात येऊन कुठंतरी जातीय ध्रुवीकरण, जातीय तेढ निर्माण करायचं, आणि ते जे काही हाकेसाहेब या ठिकाणी आले, हा पूर्वनियोजित कट हाकेसाहेबाकडून होता. ज्या अर्थी त्यांच्या गाड्या आल्या, ज्या अर्थी गाड्यामध्ये त्यांचे सशस्त्र होते, दांडके होते, हत्यारं होते, आणि त्यांच्यासोबत इतक्या जो लवाजमा होता, त्याच्यावरून एकच निदर्शनातून येतं की हाकेसाहेबांनी हा पूर्वनियोजित कट रचून या ठिकाणी. पोलीस प्रशासन त्यांना विनंती करत होतं तुम्ही जाऊ नका म्हणून. पोलीस प्रशासनाने विनंती केली, पोलीस प्रशासन आमच्या देखत पण त्यांना विनंती करत होतं हाकेसाहेब तुम्ही या ठिकाणी थांबू नका, पण त्यांनी पोलीस प्रशासनाला जुमानलं नाही. आणि माझं या मुख्यमंत्र्यांना
या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एवढीच कळकळीची विनंती आहे, उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील या जिल्ह्याचे, यांना एवढी कळकळीची विनंती आहे की हाके साहेबांना कुठंतरी कायदेशीर प्रतिबंध करून कुठंतरी यांना थांबवा. या जातीय तेढ निर्माण करण्याचं काम हाके साहेब करत आहेत. यांना कुठंतरी वेळेत जर आवर घातला तर समाजात जे काही ध्रुवीकरण होणार आहे ते कुठंतरी थांबल. नसता जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हाके साहेब जाणीवपूर्वक करतात. 29 ऑगस्टला मनोजदादा जरांगे पाटलाचं उपोषणाचा या ठिकाणी मुंबईला चलो मुंबईचा नारा आहे, त्याच्यामध्ये कुठंतरी गालबोट लावण्याचं काम, समाजामध्ये वाद घालण्याचं काम हाके साहेब करतात. गेवराईमध्ये जी घटना घडली ती ऍक्शनचं रिॲक्शन होतं का नेमकं घडलेली घटना कशी होती? नाही, ऍक्शनचं रिॲक्शन म्हणताच येणार नाही, कारण प्रतिकारात त्यांनी सुरुवात केलेली आणि त्यांच्या जमावामधले काही लोक आले, त्यांनीच त्यांना कुठेतरी दिशाभूल करायचा, त्यांनीच माणसं फोडली आणि माझ्या अंगावर घातली. नाही, त्यांच्या गाडीवर जे दगडफेक केलेला ना तो या ठिकाणी विजयराजे समर्थकांनी केलेलाच नाही, ते त्यांचेच लोक होती, त्यांच्याच सोबतचे लोक होते. त्यांनी जाणीवपूर्वक कुठंतरी आमदार साहेबांना बदनाम करण्यासाठी कट रचलेला आहे. त्याच्यामुळं हे हाके साहेबासोबतचेच लोक होते. त्या विजयसिंह समर्थकांनी फक्त घोषणा दिलेल्या आहेत आमदाराच्या की, आणि आम्ही त्यांच्यासाठी चौकशी मागणी करता तुम्ही? चौकशीची मागणी करणार ना. हाके साहेब या ठिकाणी येतात कसे, कारण 2 दिवसापूर्वी त्यांनी बाईट दिलेली की मी तिथे येणार. तुम्ही आज त्यांच्या बाईट बघा, त्याच्यामध्ये त्यांनी आमदार साहेबाचा एकेरी उल्लेख केलेला, त्याच्यामध्ये शिवीगाळ केलेली. वडगाव ढोकला या ठिकाणी ती सभा म्हणली ना, त्या ठिकाणी सभा त्यांनी घेतलीच नाही. मग सभा का नाही घेतली? त्या ठिकाणी सभा न घेता त्यांनी त्या ठिकाणी पण त्यांना एकेरी उल्लेख केला. मग एक आमदाराला जर समजा एखादा साधारण व्यक्ती जर इतकी भाषा वापरत असेल तर कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांचा जो काही आक्रोश आहे किंवा कार्यकर्ता जो संताप आहे तो अनावर होणं साहजिक आहे. इथल्या प्रत्येक व्यक्तीला ज्यावेळेस बोललं गेवराईमध्ये ज्या घटनास्थळावरची जी घटना घडली होती, विशेषतः काही जी पाहणारी माणसं होती, कुणी हॉटेलमध्ये बसलेलं होतं, कुणी त्या ठिकाणी आजूबाजूला होतं, या सगळ्या लोकांनी जी घटना सांगितली ती सांगत असताना हाके सरांची गाडी आली, आल्यानंतर स्वागत केलं गेलं. स्वागत करेपर्यंत कोणाचाही आक्षेप नव्हता. कार्यकर्ते बाजूला होते, कार्यकर्ते घोषणा देत होते, इकडचे कार्यकर्ते घोषणा देत होते, ते कार्यकर्ते घोषणा देत होते. पण ज्यावेळेस काठी असेल, त्याचबरोबर हाबूक ठोकण्याची भाषा बोलली असेल किंवा या कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार विजयसिंह पंडितांचा एकेरी उल्लेख केला आणि शिवीगाळ केल्याचा देखील या कार्यकर्त्यांचा दावा आहे. त्यामुळे हा दावा किती तथ्य आहे हे आता पोलीस प्रशासन यामध्ये तपासून. मात्र जी घटना घडली याचं मूळ काय होतं तर विजयसिंह पंडित यांना दंडुक्याची भाषा बोलली गेली आणि त्यामुळे इथला समाज आक्रमक झाला होता. एक तर आक्रमक समाज झाल्यानंतर त्या ठिकाणी संवेदनशील परिस्थिती आहे, लोकप्रतिनिधी आहे, त्याला मानणारे लोक असतात, त्याच्यावरती विश्वास ठेवणारे, त्याच्यावरती प्रेम करणारे सुद्धा लोक असतात. जर आपल्या नेत्याला कोणी अशा पद्धतीने बोलत असेल तर त्याला आरेला कार्य म्हणण्याची सुद्धा भाषा इथे केली जाते. तर हे सगळी परिस्थिती असताना पोलीस प्रशासनानं ही परिस्थिती हाके सरांना सांगितली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस बायपासवरतीच हाके सरांना ही याची कल्पना दिली होती आणि सर तुम्ही बायपासनं जावा, गावातून येऊ नका असं देखील सांगितलं गेलं होतं. मात्र त्यांचा ज्यावेळेस माध्यमांना बोलत असताना बाईट ऐकली तर माझे कार्यकर्ते होते आणि त्या कार्यकर्त्यांना मी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जागृती करण्याच्या अनुषंगाने आणि त्यांना बळ देण्याच्या अनुषंगाने मी चौकामध्ये आलो होतो अशी त्यांची भाषा आहे. मात्र एकूण जर या दोन्ही परिस्थिती पाहिल्या गेल्या तर नेमकी आजची घटना ही घडलेली होती, अचानक घडलेली होती, घडवायची होती का, या घटनेच्या माध्यमातून आणखी काही निर्माण करायचं होतं, ही जी प्रश्न आहेत हे अनुत्तरित राहतात. या संदर्भामध्ये इथलं जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी याची सखोल चौकशी केली पाहिजे. तिथं सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा आहेत, जे पोलीस प्रशासनाचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे नेमकं घटना घडली काय, चप्पल कुणी कुणावरती फेकली, लाकडं कुणी काढले होते, दंड कुणी थोपटले, इथं आरेतुरीची भाषा, एवढंच नाही तर उचकावण्याची भाषा कुणी केली होती, याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. भले इकडचे लोक असतील त्यांच्याकडून चूक झाली असेल त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. हाके सरांसोबतचे कुणी लोक असतील त्यांच्याकडून चूक झाली असेल त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. का तर इथली गेवराईची जी शांतता आहे ही भंग करणारे जे कोणी असतील त्यांच्यावरती कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे. फक्त गेवराईच नाही तर याचे पडसाद महाराष्ट्रभर पडणार आहेत. त्यामुळे साहजिकच अशा संवेदनशील वातावरणामध्ये ज्यांनी कोणी चूक केली असेल त्या चुकीला शिक्षा मात्र झाली पाहिजे. मात्र अशा पद्धतीने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या ज्या घटना घडत आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत.